रोडवरील ब्रिजजवळ पाण्याच्या टँकरच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे कारला धडक बसून कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। शहरातील दाटीवाटीच्या भागात नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याचे टँकर धावत असतात, मात्र काही टँकर चालकांकडून वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविले जात असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। अक्कलकोट रोड येथे MH14 CP 2191 क्रमांकाच्या पाण्याच्या टँकरने MH45 N 3646 क्रमांकाच्या कारला धडक दिली। या धडकेत कारचे नुकसान झाले असून वाहन चालकाच्या बेदरकारपणाचा फटका वाहन मालकाला बसला आहे। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। टँकर चालकाने वाहन किती वेगाने व कोणत्या पद्धतीने चालविले याची तपासणी केली जात आहे। दरम्यान मनोज कलशेट्टी यांनी पाण्याच्या टँकर चालकाच्या वेगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शहरातील दाटीवाटीच्या भागात टँकर चालविताना चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे। नागरिकांच्या सोयीसाठी पाण्याची वाहतूक महत्त्वाची असली तरी त्यातून इतरांच्या जीवितास वाहनांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। मनोज कलशेट्टी कोंडानगर पासून निघालो होतो मी। हे जे पाण्याचे टँकर आहे MH14 त्याच्यासारखी ना पासिंग नाही ना काय नाही, अशा गाड्या आडवे तिडवे गाड्या चालवतात, लोकांच्या जीवाशी खेळतात आणि ॲक्सिडेंट झाला असता आता 3-4 जण मेले असते। साखरे म्हणून कोणतरी आहे ते पाण्याच्या गाडी आहे आणि असे एकदम म्हणजे बिंदास गाडी चालवत होता त्यांनी आणि आता गाडीला धडक दिलेला आहे। पर्यावरणपूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये। सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते। बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरणपूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते। या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय। आपण या संधीचा लाभ घ्यावा। महत्त्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे। नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील। या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं। नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43। जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर।